सर्व भक्तांचं स्वागत आहे भक्ती भजन चॅनल नागेश्वर झुंगा या चॅनलवर. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिव सोमेश्वर गंगाधर स्वामी यांचे कीर्तन भाग दुसरा. आरंभ करीत असताना तुझे रे नाम घेऊन उभा राहिलो केतरी काही नाही पाठांतर अज्ञानी पावा तुझे रे नावे केले सोंग देवराया भरे रंग किंवा स्फूर्ती उन्मेष देवोनी स्वयं वाचेची वाचा होनी प्रेमे रशी अक्षर घोळोनी वाचेली वदवी स्वामी. त्या भगवंताचं नाम गुणगानासाठी तुम्ही आम्ही थांबलेलो सज्जन आहोत. आजचा असलेला अभंग शिवसंत लक्ष्मण महाराजांचा जीवनाचा अनुभव दर्शवतो. लक्ष्मण महाराज जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात धोतरजोड्याची आष्टी आणि त्या धोतरजोडच्या आष्टीमध्ये बैजाबाई आणि कृष्णप्पा हे शिवभक्त दाम्पत्य राहत होते. त्यांच्या पोटी अश्विन शुद्ध दशमी शके 1730 ला इसवी सन 1808 ला एक पुत्र रत्न जन्माला आलं. त्याचा जन्मला मोरेश्वर पाळण्यात नाव लक्ष्मण ठेवण्यात आलं आणि आजोबाचं नाव वाढवावं म्हणून आप्पा ठेवण्यात आलं. शिवभक्ती परायण असलेलं घर, घरात शिव उपासना भजन व्हायचं, घरात जप तप व्हायचं, इष्टलिंग पूजा व्हायची. हा असलेला लक्ष्मण खेळत खेळत आईच्या मांडीवर जाऊन बसायचं, आई करत असलेली पूजा पाहायची. आपणही त्या इष्टलिंगावर आईच्या बेल चढवायचा. आपणही आई तीर्थ घेतली की आपणही तीर्थ घ्यायचा. आपणही प्रसाद दे म्हणायचा, प्रसाद घ्यायचं, ओम नमः शिवायचा जप करायचा. असं करता करता लक्ष्मणप्पा शाळेत जाण्याच्या वयाचे झाले. पण शाळेत नेऊन सोडलं, त्याचं लक्ष शाळेत नको, कुठे यायचं, सतत भजन म्हणावं, सतत नामस्मरण करावं, देवाची पूजा करावी, शिवपूजा करावी, इष्टलिंग पूजा करावी, येणाऱ्या पाहुण्याचं आतिथ्य करावं, घरी येणाऱ्या याचकाला दान द्यावं. वृत्तीच महाराज अगदी बालावस्थेपासून लक्ष्मणाची ती वृत्ती कृष्णप्पा समजावून सांगितले आणि परत शाळेत जाण्यास प्रवृत्त केले. असे तसे जमतेम शाळा झाली. शके 1742 ला लक्ष्मण अप्पाचा विवाह झाला. 4-2 वर्षानं कन्यारत्न झाली. लक्ष्मण अप्पाच्या घरी दुकानदारी व्यवसाय होता. सोबतीला सटवप्पा नावाचा भाऊ होता. एवढी सर्व उपलब्धी होती. सर्व उपलब्धी असताना सुद्धा लक्ष्मण अप्पाचं मन त्या संसारामध्ये, त्या व्यवसायामध्ये, त्या व्यवहारामध्ये तिथं रमत नव्हतं. लक्ष्मण अप्पाच्या मनाला सारखी एक प्रकारची हुरहुर लागून होती आणि एक उदास वृत्ती वाटत होती. महाराज संत म्हणतात उदास असावे साधकाचे उदास असावे साधकाचे जीव
कांता, पुत्र, वित्त. संसाराला काय काय लागतंय? माय. सुखी संसार कुणाचा आहे? त्याच्या संसारामध्ये कांता, पती पत्नी आहे, मुलं बाळ आहे, आणि वित्त म्हणजे धन आहे. त्याचा संसार आपण काय समजतो? सुखाचा समजतो. लक्षात ठेवा. मग इतकं सर्व काही होतं, संसाराला लागणाऱ्या सर्व उपलब्ध लक्ष्मणाप्पाकडे होतं. दुकानदारी व्यवसाय होता, आई वडिलांचं छायाछत्र होतं, सोबतीला भाऊ होता, पत्नी होती, मुलं बाळ झालेली होती. इतकं सर्व काही असताना सुद्धा लक्ष्मणाप्पाचं त्या संसारामध्ये मन रमलं नाही. लक्ष्मणाप्पाचं त्या दुकानदारी व्यवसायामध्ये मन राहिलं नाही. बघता बघता दुकानदारी व्यवसायामध्ये लक्ष नसल्यावर, आता मालकाचंच लक्ष नसल्यावर व्यवसाय घाट्यात येते का नाही? व्यवसाय घाट्यात आला मला. दुकानदारी व्यवसाय मोडखळीस आला. दुकान मोडलं गेलं. पण मायामय प्रपंचाचं हे रहाट काढ चालवण्यासाठी, उदरनिर्वाह भागवण्यासाठी, लक्षात ठेवा, शेतामध्ये खत, परमार्थामध्ये चित्त, बाजारात पत, आणि संसारात वित्त फार महत्वाचं आहे. आणि त्या वित्तासाठी, उदरनिर्वाह भागवण्यासाठी म्हणून लक्ष्मणाप्पा देऊळगाव राजा या ठिकाणी गेले. दमया स्वामीकडून अनुग्रह घेतला. खामगावच्या ठिकाणी गेले आणि दुसऱ्याच्या दुकानावर मुणिमकीची नोकरी स्वीकारली. आता दुकानावर असताना गिराईक आलं, असं लहान लेकरू आलं, गोळ्या द्या म्हणून म्हटलं. द्यायचं महाराज. किती द्यायचं लक्ष्मणाप्पा? 1 2 म्हणत म्हणत 10 11 12 13 म्हणायचे. 13 म्हणले, त्याच्या पुढचं मोजायचंच नाही. 13 म्हणजे सबकुच 13. आता मला सांगा, असा दुकानदार जर सामान देऊ झाला, फायद्यात राहील का? घाटात गेला महाराज. तिथं बारदाण्याच्या दुकानावर सुद्धा बारदाणे विकत असताना 13 मोजायचं, 13च्या पुढचं मोजायचंच नाही. मालकानं ओळखलं, आप्पाचा स्वभाव भोळासाळा आहे म्हणले. आप्पाला ते जमणार नाही. तिथून काढलं आणि मालकाने त्यांना खातं लिहिण्यासाठी ठेवलं. गोळा बेरीज. आता आर्थिक वर्ष कसं असतंय? मार्चंट ते मार्चंट, शेतकऱ्याचं पाडवा ते पाडवा, व्यापाऱ्याचं दिवाळी ते दिवाळी. दिवाळीला दिवाळी म्हणजे अवघड आहे. देशाची दिवाळी देतात. मग दिवाळी ते दिवाळी येतात. हिशोब करत असताना लक्ष्मणाप्पा हिशोबाला बसले. आणि हिशोबाला बसला असताना त्या काळात त्या हिशोबातून 2 पैशाचा घोळ आला. काय झाला? 2च पैशाचा. आता 16 पैशाचा 1 रुपया होता. 8 पैशाचे 50 पैसे, 25 पैशाचे काय व्हायचे? 4 आणे. ते बंद झालेत आता. मग त्या फक्त 2 पैशाचा घोळ आला. दिवस गेला, अर्धी रात्र उलटली, आणि पहाटच्या वेळेला लक्ष्मणाप्पा विचार केला. म्हटले, ज्या हिशोबाचा ताळमेळ लागत नाहीये तो हिशोब करून फायद्याचा. बरोबर आहे का नाही? हिशोब करून फायद्याचा आहे का? ताळमेळच लागत नाही, 2 पैशाचा घोळच निघत नाही. म्हणले, मग ज्या हिशोबासाठी आपण या पदावर आहोत तो हिशोब जर करता येत नाही तर या पदावर राहण्याचं अधिकार, नैतिकता नाही. किती प्रामाणिकता होता लक्ष्मणाप्पाकडे, साधू संतांकडे किती प्रामाणिकता होता. त्या मुळुमकीची असलेली त्या ठिकाणी नोकरी सोडली महाराज. विचार केले लक्ष्मणाप्पा, जो हिशोब येत नाही तो हिशोब करून फायद्याचा नाही. मग हिशोब करण्यासाठी का आलो? त्या पदावर होतो. या पदावर का पोहोचलो? या पदावर एकाच कारणासाठी. कशासाठी? मिळवण्यासाठी. मग ती मिळवायचे कशासाठी? संसारासाठी. मग त्या संसारासाठी हे मिळवतोय ना, मग त्या संसारातलं काय? त्याची कोळागिरी जमली आहे का आपल्याला? त्याचं ताळमेळ. मग त्या संसाराचाही ताळमेळ लावता येत नाही ना. जर संसाराचाही ताळमेळ लावता येत नाही तर मग संसार करून फायद्याचं. आतापर्यंत उदास वृत्ती होती. कुणाची? कुणाची? लक्ष्मणाप्पाची. आता उदास वृत्तीतून काय व्हायला लागलं? वैराग्य वृत्ती निर्माण व्हायला लागली महाराज. आणि संसाराला तिलांजली दिली आणि तिथून सर्वस्वाचा त्याग करून लक्ष्मणाप्पा फिरत 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 निघाले महाराज. वैराग्य सांगायला लागलो. आता तुम्हा आम्हाला सुद्धा वैराग्य येतं. सांगू का? आता वेळ कमी आहे. तुमच्या आमच्याकडे सुद्धा वैराग्य आहे. कोणतं आहे? पित्त वैराग्य आहे. तुमच्या आमच्याकडे प्रसूत वैराग्य आहे. तुमचा आमचा स्मशान वैराग्य आहे. शिवहर शिवहर.
ढेकर दिला महाराज इथपर्यंत येजेपर्यंत. पण जेवल्याला अपचन झालं. अपचन झालं म्हणजे पित्त झालं. आता पित्त झालं, इतका त्रास व्हायला लागला, इतका त्रास व्हायला लागला, इतका त्रास व्हायला लागला. ते त्रास होत असताना कासावीस झाला. म्हटला एवढा त्रास कशाने झाला? कशाने कशाने झाले अप्पा? कळलं की मी सांगायचं? कळवलं मी सांगितलं नंतर माझं सांगणं असं होत. मग म्हटला जेवण केल्यामुळं काय झालंय? पित्त झाले. आता ह्याच्यानंतर काही हो म्हटला. काय करायचं नाही? जेवायचंच नाही. कुठपर्यंत म्हटला? पणच केला जेवायचं नाही म्हणून. कुठपर्यंत म्हटला? ते उचमळून उलटी झाली महाराज. उलटी झाली, पोटात सगळं घेऊन बाहेर गेलं. अर्धा तास चिपी घेऊन पडला की पोटात काहीच नाही गेलं. लागली भूक, जठराग्नी तप्त झाली. चटपणा घेतला, जे आहे ते जेवायचं चालू केलं. आमचं वैराग्य दुसरं वैराग्य आहे, प्रसूत वैराग्य. वेदना होत असताना, प्रसव वेदना होत असताना माऊलीला वाटतं ह्याच्यानंतर आता आपल्याला संसार करायची गरज. इतका त्रास करून गेलो. कुठपर्यंत? एक बार ते पोटातलं अरे बघ जे मूल आहे ते बाहेर पडेपर्यंत 4-6 महिने गेले की पुन्हा अजून संसाराला कोण. आमचं वैराग्य स्मशान वैराग्य. कोणतर माणूस मरावा त्याच्या अंतविधीला काही करावं म्हणतात माणसं. दोन गोष्टीचे जिवंत राजेपर्यंत सख्या भावाला बोलणार, शेजाऱ्याला बोलणार, पण मेले की म्हणतात तस कसं हो भावाचं जावं लागतं. किती बी केल्या कोण आहे? भाऊ आहे. किती बी केल्या शेजारी आहे. पण जिवंत राजेपर्यंत मग तिथं गेले की 4-2 लोकांचा घोळका. 4-2 लोकांचा घोळका. काही जण म्हणते कसं गेलं हो, कालच होतं हो, LIC होती का हो, इन्शुरन्स होतं का हो. आता LIC म्हटल्याने सगळे जण म्हणतात महाराज LIC एजंट एक म्हणलं की तुम्हाला पॉलिसी मागणार. काहीच नाही, तसं काही नाही. मग होतं का हो, म्हणणार काय नाही हो. माणसाचं जीवन म्हणजे कसं आहे? क्षणभंगुर आहे. माणसाचं जीवन पाण्यावरचा बुडबुड आहे. किती करून काही नाही, सगळं करून एक दिवस इथंच टाकून काही सोबत येणार म्हणते. कुठपर्यंत? ते सर्व अंत्यविधीची क्रिया होईपर्यंत. एक बार कैलासाला गेले म्हणून हर हर महादेव झाला, संख वाजला, भस्म उधळलं महाराज त्याच्यावर. मग घरी आल्या बरोबर गपकने आंघोळ करतो. कशाला बसतो? विसरला. आमचं वैराग्य असं आहे. पण संतांचं वैराग्य निरंतर वैराग्य आहे. आणि त्या वैराग्य वृत्ती निर्माण झाली लक्ष्मणाप्पाने. खामगाव ही सोडलं आणि फिरत 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 निघाले महाराज. अंगावर धोतर होतं, कमीच होतं. त्या गावून त्या गावला, त्या गावून त्या गावला जात असताना लक्ष्मणाप्पाच्या अंगावरचे कपडे जीर्ण होत आले, केस वाढले, दाढी वाढली, अवस्था वेड्याची झाल्यासारखं झाली महाराज. पण एकच अंतःकरणामध्ये एक ठिणगी पेटलेली होती. कशाची? मला काहीतरी मिळवायचं, मला काहीतरी प्राप्त करायचंय. ज्या योग्य मला उदासपणा वाटायला लागलाय ना, हा उदासपणा घालवायचा आहे. मला कशाची तर प्राप्ती करायची. फिरत 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 आले. दिवस उजळला. शके 1759 ला बुलढाणा जिल्ह्यामध्ये साखरखेड्याचं मठ आहे, ज्या ठिकाणी उज्जैनी पीठाचे 60वे जगद्गुरु परिसिद्ध महास्वामी भारत परिभ्रमण करत असताना त्या काळचं त्या खेटक वनामध्ये आले. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्या वनामध्ये रम्यपणा वाटलं आणि त्यांना तिथंच स्थिरावं वाटलं. पळसाच्या झाडाखाली त्यांनी तिथंच संजीवन समाधीस्थ झाले. आणि त्या ठिकाणी असणार लक्ष्मणाप्पा पोहोचल्याच्या नंतर तप्त झालेल्या शरीराला, व्याकुळ तहानेने व्याकुळ झालेल्या माणसाला रखरखत्या उन्हामध्ये चालत जात असताना जी व्याकुळता असते, त्या व्याकुळतेमध्ये तहान भूक जरी नाही भागवली, पण वाटेच्या कडेला एक बार गार असं छान काय लागावं, कसं वाटतं? विसावा वाटतो खरी, विश्रांती वाटते खरी. लक्ष्मणाप्पाला त्या पद्धतीचं त्या ठिकाणी समाधान वाटायला लागलं. आणि लक्ष्मणाप्पा तिथे गेले, तिथे चालू होती परिसिद्ध महास्वामीजीची आरती चालू होती, प्रसाद होता. बघता बघता तत्कालीन गुरुवर्य गंगाधर शिवाचार्य महाराज होते आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी लक्ष्मणाप्पा झुकले महाराज पायावर. दर्शन घेतलं
दर्शन घेतल्याबरोबर गंगाधर स्वामीजीने विचारलं, बाळा तुम्ही कोण? तुम्ही कोण म्हटल्याबरोबर लक्ष्मणप्पा विचार केले. उदासपणातून वैराग्यपणा निर्माण झालेला होता, अनुतापंगी होता, सत्यत्वाची जाण करून घ्यायची होती. आणि तोंडातून शब्द निघाला महाराज, कारण विचार करत बघितले, मी कोण? मी कोण? देह म्हणजे मी का? मला दिलेलं नाव म्हणजे मी का? होय, आमचं नाव आता माझं सोमनाथ स्वामी नाव खरं आहे का ठेवलेलं आहे? खरं नाव हे ठेवलेलं नाव आहे महाराज. मग हे ठेवलेलं नाव सांगून फायदा नाही म्हणले. मग मी कोण? मी म्हणजे नेमकं कळालं. मन्मथ स्वामी सुद्धा मानूरच्या मठामध्ये गेले आणि बसवराज शिवाचार्य त्यांना ब्रह्मसूत्राचं विवेचन सांगत असताना, बसवराज शिवाचार्य विवेचन सांगत असताना मन्मथ स्वामी तडकने उठले आणि म्हटले, मला हे ब्रह्मज्ञान सांगूच नका म्हणले. माझे पुसणे ऐसे असे, माझे ब्रह्मावातून काही खोळंबले नसे, माझा मी जाणतो नसे, तो जाण पाधी. काय जाण? मी कोण आहे ते आधी सांगा. माझा मीच कोण आहे? विलक्षण उत्तर ऐकलं गुरुवार यांनी आणि ओळखलं याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. आता मी कोण सांगता आलं नाही. आता तुम्ही आम्ही सांगितलं होतो, मला कोणतरी विचारलं, मी फटकन सांगतो, सोमनाथ स्वामी महाराज शिव कीर्तनकार, वलांडीचा प्रसादाला आलेला कीर्तनकार, आधार कार्ड सहित, मोबाईल नंबर सहित. लक्ष्मण महाराजांनी मी कोणा कळालं, कोठीलं ना मी कोण, न कळे मजसी मी कोण आहे कळालं नाही. बरं ठीक आहे, मग तुम्ही कोण आहे सांगू शकले नाही. मग तुम्ही कुठून आलो? आता कुठून आलो म्हटल्यानंतर मी सांगेन फटकन आहे. कुठून आलो? मी उदगीर मार्गे आलो. कुठून? माझ्या चांदेगावहून. जळकुटून आलो, लाळीहून आलो, पुसवून आलो. सांगताल का? लक्ष्मणप्पा विचार केले, मी कुठून आलो? खांबाहून आलो का? आष्टीहून आलो का? मी कुठून आलो? आता आई वडिलांच्या उदरातून मी आलो. ते सांगू का नाही? हे इथून आलेलं खरं नाही म्हणले. कुठून आलो? दुरून आलो, तुझी भेटी उघडोय पाहे कृपा दृष्टी. मी कुठून आलो म्हणले? मी मायापुरीहून आलो म्हणले. कुठून? मायापुरी कशाला म्हणतात? मायापुरी कुठलं नगर नाही, हेच मायापुरी आपला. मायापुरी म्हणजे मायामय प्रपंच. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम. हे पुनरपी जन्म मृत्यूचा जो फेरा आहे, हा मायामय प्रपंच या मायापुरीहून आलो म्हणले. बरं ठीक आहे, तुम्हाला जायचंय कुठं? माणसाच्या जीवनात काही कळा ना कळा या तीन गोष्टी कळावा. कोणत्या? मी कोण आहे, मला जायचंय कुठं, आणि जिथं जायचंय तिथं पोहोचण्यासाठी करावं काय लागते. काय? या तीन प्रश्नाचे उत्तर माणसानं सोडवलं, या तीन प्रश्नाचे उत्तर माणसानं मिळवलं
त्याचं जीवन सार्थकी झाल्याशिवाय प्रत्येक जण विचार करायला पाहिजे. जे विचारानं राहतात ते माणसं, जे विचारानं राहतात ते माणसं, जे विचाराला सोडून राहतात ते फक्त आकारानं माणसं, आणि जे विचाराबरोबर आचारानं राहतात तो माणूस. आपल्याला काय बनायचंय? माणूस बनायचंय. लक्षात ठेवा, माणसाच्या बाजारात माणूस शोधतो मी. विनोबा भावे म्हणतात तो माणूस बनायचंय आम्हाला. लक्ष्मणप्पा विचार केले, जायचंय कुठं, जायचंय कुठं म्हणल्याबरोबर लक्ष्मणप्पा सांगायला लागले, मला आनंदपुरीला जायचं आहे. आता तुम्ही आहात कुठे? आता मी उदासपुरीमध्ये आहो म्हणले. काय बोलणार बघा, संतांचं काय शब्द आहेत. आलं कुठून कळालं नाही, नाव कळालं नाही. आलं मायापुरीहून, जायचंय आनंद नगरीला. आहे कुठं? दासपुरी. गंगाधर शिवाचार्याने ओळखलं, भावार्थ यांची मानसिकता ओळखली, तो अनुताप, तो वैराग्य ओळखलं, आणि तिथील असणारे रेवण सिद्ध हे काय होते? हिशोब लिहिणारे होते साखरखेड्याच्या मिठात. त्यांना बोलून घेतले, सांगितले या व्यक्तीची राहण्याची प्रसादाची व्यवस्था करा. आता लक्ष्मणप्पा तिथे राहू लागले, प्रसाद घेऊ लागले. पण लक्ष्मणप्पाला एक माहिती होतं, तर गुरुच्या घरी, देवाच्या घरी, दवाखान्यामध्ये आणि पाहुण्याकडे जात असताना रिकाम्या हाताना पाहुणे लेकीच्या घरी, बाई लेकीच्या घरी, बरोबर आहे का नाही, देवा मंदिरात आणि गुरुकडे जात असताना रिकाम्या हाताना. आता इथं सुद्धा काय मठ आहे का नाही, रिकाम्या हाताना लवकर येऊ नका बरे. आता तुझं रिकाम्या हाताने जायचं नाही, साधी गोष्ट नाही. तुम्ही का आणलं ते देता बरं आम्ही, तुम्ही जे आणला ते द्या. आमच्याकडली भारी आहे, कीर्तनाला येणारे घेतात सोबत, कोणी 10 रुपये, कोणी 50 रुपये, कोणी 100 रुपये, कोणी 500 रुपये. कुणाला? अरे दादा हो, फुकट कीर्तन ऐकायचं. आता सर फुकट दवाखाना असल्यावर फुकटचं औषध गुण देते का? देत नाही. महाराज आम्हाला तुम्हाला सांगले का, पहिल्या दिवशी सांगितलं ना आम्ही घेऊन येतो तो 100-50 यांच्याकडून मागून. तुम्हाला तर मागायची गरज नाही, लाडक्या बहिणी ऑनलाईन करा. दैत नसेल गळ्यात असलेला कात्रे काही म्हणा कुठ म्हणे मोडा, तस्ती टाकतो तेवढा बांधून घेऊन. टेन्शन घेऊ नका माही, ज्याला ते वाटलं त्याला द्या. द्या कसं काही बंधन. लक्ष्मणप्पा म्हणले फुकट खायचं नाही. मग काय केलं पाहिजे? मग द्यायला आता सोबत काय, लक्ष्मणप्पाच्या सोबत काहीच नव्हतं. जयासी वित्त विषय नाही, त्याने अंगी सेवा करावी काही. लक्ष्मणप्पानं ओळखलं वित्त विषय आपल्याकडे धनाडका देण्यासाठी काही नाही, तर काय केलं पाहिजे? अंगाने सेवा केली पाहिजे. पण ती सेवा करत असताना कशी करावी? सेवा करावी. तिथला एक खराटा घेतला, मठ झाडायला लागले. महाराज काय करायचंय? सेवा निर्मळ करायचंय. इथे लहान मोठा काहीच नाही महाराज. लक्षात ठेवा, सेवा ही सेवा आहे. कीर्तन सेवा सेवाच आहे, भजन गायन सेवाच आहे, तुम्ही श्रवण सेवाच आहे, इथे येणं चटई टाकणे सेवाच आहे, तुमच्याने जे जमलं ते दान दक्षिणा देणं काय सेवाच आहे. ज्याला जे जमत त्याने ती सेवा केलीच पाहिजे. पण सेवा करायला लागले. बघता बघता असे दिवस 12 वर्ष उलटले. किती वर्ष? आमच्या लोकांना आता 7 दिवस झाला, 8वा दिवस उजडलाय. तर घराकडे ओढ लागले. सोमनाथ महाराज कवा येतात की पंचपदी एक केरी म्हणून टाकली, प्रसादाचा मग एक केरी झाला. गुरुप्रसादापासून लक्ष्मण म्हणे घ्याव, कामच संपत. पटकने सारावा कीर्तनाने आज काय व्हावं? चटकन्या घरला जावं. आता इथं गुरुच्या मठात आला, 8 दिवसाची सेवा झाली तुमची, धन्य आहे.
पण लक्षात ठेवा 12 वर्षाचा काळ गेला आणि लक्ष्मण महाराज एक दिवस प्रसिद्ध महास्वामीजीच्या संजीवन समाधी पुढे थांबले आणि म्हणायला लागले, तेव्हा असलेला प्रपंच टाकला, सोडला, इथं आलो, मुलबाळ सोडले, इथं आलो, व्यवसाय सोडला, इथं आलो, सर्व काही सोडून इथं आलो. का आलो? उगा आलो नाही. काल असं इथं थोर घर हो पाहून मागो आलो कृपादान, भिक्षा वाडी हो वेगीशी, काबा विलंब लावीशी, अंधाधुंद तुझा कारखाना, दिसत असे पंचाणना, तुझं काही घर साधं नाही. मी मागायला आलोय, पण मागायला कुणाच्या घरी जावं? दरिद्र्याच्या घरी जावं का? कुणाच्या घरी जावं? कुणाच्या? देणारा जो समर्थ आहे त्याच्या घरी. मग तुझं घर कसं आहे? थोर घर आहे, म्हणजे मोठं घर आहे. आणि ते पाहून आलो म्हणजे आता काय कर, वेळ करू नको, कारण तुझ्या भेटी विन, शिवदास म्हणे, तुझ्या भेटी विन सर्व दशेशीन वाटत असे, एक वेळा भेट त्यागी शिवदासा, मग सुख पैसा लक्ष्मण तुम्हा येतो का कुलती, वेगे पशुपती. असं म्हणून डोळ्यातून खळमण्या पाणी आल्या बरोबर झालोय आणि तुमच्यावर मी प्रसन्न आहे, तुम्हाला दर्शन द्यावं म्हणून मी आलोय. डोळे उघडा म्हणून डोळे उघडून लक्ष्मणप्पा पाहायला लागले. पाहतात तर समोर मूर्ती कशी आहे? भाळी भस्म लिंग गळा, शोभे रुद्राक्षांच्या, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य. असं असलेल्या मूर्ती पाहिले आणि दर्शन घेतले. महाराज कसं घेतले? तुमच या पाया दंडवत. कसं दंडवत घातले? दंडवत महाराज. आणि चलता चलता असं करून जातो महाराज. कीर्तन करायच्या गुरुच्या कसं पाया पडावं? अवघड आहे का? अवघड आहे महाराज. दरवर्षी मी सांगणार असताना बरेच कीर्तनकार आले, सांगितले गेले निघून. काही बदल परिणाम व्हायला लागते महाराज. पण दंडवत घातले असे येण्यामागचं कारण काय म्हणले? एकच आहे, शरणालो देवा संसाराचे भिने, कैलासाचे केले. एवढं करण्यामागचा अर्थात जर काय असेल तर एकच आहे, म्हणजे मला त्या कैलासाचं केले दाखवा. केले शब्दाचा अर्थ आहे वैभव, भांडार. त्या कैलासाचं वैभव दाखवा. मग कशासाठी? काहीच नाही, म्हणजे एवढा ध्यास एकाच गोष्टीसाठी लागलाय. कशासाठी? अक्षय सुखाचा लागला असेल मगने पाया. असं दर्शन घेतलं असताना गुरुवर्यांनी उचललं आणि मस्तकावरती हस्तक ठेवला. महाराज कर मस्तकी ठेविला, बहु जन्मीचा शीण गेला. अनंत जन्मापासून या मायामय प्रपंचाचं जो शीण भरलेला होता लक्ष्मणप्पाच्या आत, तो शीणच नाहीसा झाला. कशानं? हस्तकाचा स्पर्श झाल्याबरोबर मस्तकावर. लक्षात ठेवा. 12 वर्ष काय मागायच्या मागा, काय मागायच्या मागा म्हणल्या बरोबर लक्ष्मणप्पा विचार केले. आतापर्यंत जीवनामध्ये आपल्याला मागास कोणीच म्हटलं नाही. पहिली वेळेस काय आली संधी मागायची. पण आता मागावं काय? काय मागावं? आता तुमच्या चपली देवाला दत्त म्हणे उभा टाकला आणि म्हणला काय मागायच्या मागा, तुम्ही लई पुण्य म्हणाव, काय घेऊन जायचे घेऊन जावा. काय मागतात? कोणी सोडणार नाही महाराज. सगळेजण मागतात वेगवेगळं. एक मागणी राहणार नाही. कुणी काही मागेल, कुणी काही मागेल. काय मागेल? जे अप्राप्त आहे ते मागतात महाराज. जे आमच्याकडे कमतरता आहे ते मागतात. लक्ष्मणप्पा विचार केले मी काय मागू? प्रपंच होता, पत्नी मुलबाळ होते, व्यवसाय होता, सर्व काही. मग सर्व काही असलेला तो त्याग करून आलो. आता जे सोडून आलो ना तो परत मागण्यात अर्थ बरोबर आहे का नाही? अर्थ नाही. मग आता काय? मला काहीच नको देवा म्हणजे. मग एवढी भक्ती का केलास? एकच म्हणले निष्काम होनी शिवनामोच्चारी धरुणी अंतरी. परिशुद्ध महास्वामीजी म्हणायला लागले, अप्पा आता तुम्हाला काही हवं नसेल पण मला मात्र तुमच्याकडून हवं आहे. काय हवं? या समाजाला इथून पुढे काय व्हावं? समाजाला मार्ग कळावा, उपदेश कळावा, शिवभक्ती तत्वज्ञान कळावं. त्यासाठी शिवस्तुती पर तुम्ही अभंग निर्माण करा म्हणले. लक्ष्मणप्पा विचार केले मी काही पांडित्य नाही, साहित्यिक नाही, व्याकरणिक नाही, मी काही अतिशिक्षित, कसं मला जमत? मला कसं जमल हे म्हणल्याबरोबर परिशुद्ध महास्वामीजीनं अप्पाची जीभ बाहेर काढायला सांगितली. लक्ष्मणप्पाने जीभ बाहेर काढल्याबरोबर परिशुद्ध महास्वामीजीने आपल्या बोटाचा स्पर्श त्या जिभीवर केला. कुणाच्या? लक्ष्मणप्पाचा. ओम हे स्फुरण दिलं. असं बोटाचा स्पर्श झाल्याबरोबर शक्ती पाळताना साक्षात्कार झाला आणि लक्ष्मणप्पा
लक्ष्मणप्पाची जीभ काय करायला लागली? फडफडायला लागली. फडफडायला लागली. जीभ फडफडत असताना एक एक अक्षर ध्वनी बाहेर यायला लागला. एक एक अक्षरापासून एक एक शब्द बाहेर यायला लागला. एक एक शब्दापासून एक एक चरण निर्माण झालं. एक एक चरणापासून असंख्य असे अभंग निर्माण झाले. लक्ष्मणप्पाने त्याच ठिकाणी सुरवणातला कोळसा उचलला. ते साधन नव्हते महाराज. भिंतीवर मठातले लिहाय चालू केले. अक्षय सुखाचा लागला असे आम्हा सुखदिशे संताची पायी असे अनेक अभंग लिहत लक्ष्मणप्पा किती अभंग लिहिले? 5508 अभंगाची निर्मिती झाली. तरी लक्ष्मणप्पाला वाटायचं आपल्याला काहीतरी शिल्लक राहिले. आणखी काहीतरी कार्य आपल्याकडून काय व्हायचं घडायचं. हाय लक्षात घ्या. लक्ष्मणप्पाची जीभ फडफडली. किती अभंग निर्माण झाले? 5500 अभंगाची निर्मिती झाली. तुमची आमची बी जीभ फडफडते का नाही? पाणी भरता फडफडते. गावला जाता फडफडते. घरात काम करता फडफडते. शेजारी जाता येताना फडफडते. कुठल्या तर सणावारात समारंभात गेले की फडफडते. देवाच्या वाटेने गेले की फडफडते. पण जितनी फडफडली. एकीकडे लक्ष्मणप्पाची जीभ फडफडली. 5500 अभंगाची निर्मिती झाली. तुमची आमची जीभ फडफडते. पण तुमची आमची जीभ फडफडली की कुणाची तर वाटच लावते. शिवार मग लक्ष्मणप्पा 12 वर्षापूर्वी त्या गावात जेव्हा आले होते ना, 12-14 वर्षापूर्वी आले असताना लक्ष्मणप्पाची वेड्याची अवस्था झाली होती. असे लहान लेकर लक्ष्मणप्पाच्या मागे वेड म्हणत पळायचे महाराज. त्यांची काय चूक आहे? असं बघितलेले गावातले सर्वजण काही भोळा साळा माणूस आहे आले आपल्या मठात राहिले म्हणलेले. असं लोक गावातली काही 4 माणसं चौमठासारखे माणसं गुरुवारींचं दर्शन घ्यावं म्हणून मठात आले. मठात येऊन आप्पाचं दर्शन घेतले. दर्शन घेत असताना बघितले भिंतीवर काय लिहिलेलं आहे? निगमागमाच्या पुढचं सार, वेदाचं सार त्या अभंगामध्ये त्या भिंतीवर कोरलेलं आहे. एवढा अभंग छोटा कोण लिहिले? असं गुरुवर्याने त्या 4 लोकांनी विचारले. 4 लोकांना विचारल्याबरोबर गुरुवर्याने सांगितलं हे अभंग जे लिहिलेलं आहे कोण? ते लक्ष्मणप्पाने. हे 4 लोक अचंबित झाले. म्हणले ज्याला आम्ही एवढं वेडं समजलो, निगमागमाचं सार, एवढं वेदाचं सार भरलं, एवढं तुटलं आपलं, हे कशाचं फळीत आहे? असं जमलंच कसं तुम्हाला म्हणल्याबरोबर लक्ष्मणप्पाला आठवलं आतापर्यंत जे आपल्याला 5508 अभंग लिहून शिल्लक राहिलं वाटत होतं ना, ते आता सापडलं. म्हणले एवढं जे मी लिहिलो ना, कशातून लिहिलो? मी लिहिलो नाही. कशातून लिहिलो? कशाचं फलित लक्ष्मणप्पा ते आपल्याकडे श्रेय घेतलं नाही. ते कशाची फलश्रुती आहे? गुरु प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. गुरुचा प्रसाद आहे म्हणले. मग गुरु काय? आता वेळ कमी आहे आपल्याकडे. फक्त आता राहिले 30 मिनिटं. 30 मिनिटांमध्ये मधली चाल, 30 मिनिटांमध्ये उत्तरार्ध एवढं बघायचे आहे. जेवढं जमल तेवढं आता थोडं शिल्लक ठेवतो महाराज. काल परवा एक नवीन पिक्चर आलाय. कोणता आलाय? लई महाराज अशी स्टाईल आहे. पुष्पा नावाचं मी काही बघितलं नाही बरं, फक्त पोस्टर बघितलं. महाराज तुम्ही कसं बघितलं म्हणतात. मग त्याचा आधी एक भाग आलता. ते पुष्पा 2 का बनणार आहे? 2 आहे. तसा आता ही भाग प्रसादाचं कीर्तन 1 झालं.
दुसरा भाग शिल्लक ठेवून जातो तुम्हाला लक्षात ठेवा. लक्ष्मण महाराज म्हणायला लागले काय प्रसादाची चोरी. आता कशाची? कुणाच्या प्रसादाची? गुरु. आता गुरु कोणता? लय गुरु आहे तो महाराज. दत्त गुरुने 24 गुरु केले. किती गुरु? 24. माशीला गुरु केले, मधमाशीला गुरु केले, गुंग्याला गुरु केले, हत्तीला गुरु केले. ज्याच्याकडून शिकता येईल त्याला गुरु. बरोबर आहे का? गुरु परमेश्वर सांगितलेलं आहे गुरु अनेक कळीची असती. अनेक कळीची महाराज 17व्या अध्यायात सांगितलेलं आहे. काही गुरु काय सांगतात? वेगवेगळं तत्वज्ञान सांगतात. कुणी डोळे उघडून बसायला सांगतात, कुणी डोळे झाकून हात बघायला सांगतात, कुणी पर्यटन करायला सांगतात, कुणी तीर्थयात्रेला धाडतात, कुणी तप करायला सांगतात, कुणी यज्ञ होम करायला सांगतात. आता एवढं सगळं करून सुद्धा समाधान नाही महाराज. घरोघरी गुरु असती, स्वार्थार्थे मोदिती शिष्याप्रती, परी स्वानुभव तद्रूप करती ते सद्गुरु जाणीचे. परमर्श सांगतो त्याला स्वत्वाची ओळख करून, त्याला त्या स्वत्वामध्ये रममान करून, तद्रूप करून सोडतात. त्याला सद्गुरु म्हणतात आहे. आम्हाला मृदंग वाजवायला शिकवणारा गुरु, पेटी वाजवायला शिकवणारा गुरु, चाल म्हणायला शिकवणारा गुरु, भांडण करायला शिकवणारा गुरु, चोरी करायला शिकवणारा गुरु, चोरी करून पळायला शिकवणारा गुरु, सापडलं तर मार खायला शिकवणारा सुद्धा, तंबाखू खायला शिकवणारा गुरुच हो महाराज. ज्याच्याकडून आम्हाला काहीतरी भौतिक शिकवता येतं त्याला गुरु म्हणतात. दुसरा आहे सद्गुरु, जे आमच्या स्वत्वाची ओळख करून देतात. जीवाशिवाचं ऐकीच्याद्वारे घडलं जाईल ते तत्वज्ञान तुमच्या आमच्या पुढे देतात. कोणतं? अखंड मंडलाकारम व्याप्त येण चराचरम तत्पदम दर्शितम येण तस्मै श्री. त्याला गुरु म्हणलेला जे या चराचरामध्ये व्याप्त असलेलं ते शिवतत्व आहे. शिव सर्वात्मक आहे, सर्व भूतात्मक आहे. ते शिव दाखवून देतात ते सद्गुरु. ते आमच्यातला ज्ञान नाहीच करून आमच्या जीवनामध्ये ज्ञान रूपी प्रकाश भरतात त्यांना सद्गुरु म्हटलेले आहे. ज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री ज्ञानशक्ती समारूढ तत्वमाला विभूषित अज्ञानंदतमस्तूर्य तस्मै श्री गुरुवे नमः. लक्षात ठेवा अज्ञान गु शब्दाचा अर्थ आहे अंधकार आणि रू शब्दाचा अर्थ आहे प्रकाश. जे ज्ञान रूपी प्रकाश देऊन अंधकार नाहीस करतात त्याला सद्गुरु म्हटलेला आहे. मग तशा सद्गुरु कडून काय झाला? प्रसाद मिळाला. प्रसाद दोन प्रकारचा थोडक्यात लक्षात घ्या. एक सगुण प्रसाद, एक निर्गुण प्रसाद. आता गुरुचं वर्णन होत नाही. माऊली म्हणतात वेदा परशिवा परब्रह्म नेनवे तुझा महिमा साकार होऊन आम्हा पूर्वीशी हे तुईची. वेदालाही जमलं नाही, 18 पुराणाला जमलं नाही, 6 शास्त्राला नीती नीती म्हणते श्रुती महाराज. गुरुचं महिमा, गुरुची महती गाता आली नाही. आता तुम्हाला आम्हाला होणार नाही. मग त्या गुरुचा प्रसाद जो आहे, प्रसाद दोन प्रकारचा, एक सगुण प्रसाद, एक निर्गुण प्रसाद. आता सगुण प्रसाद 3 प्रकारचा, शुद्ध, सिद्ध आणि प्रसिद्ध. लक्षात ठेवा माय तुम्ही आम्ही वीरशैव लिंग आहे. ज्यांच्या गळ्यामध्ये इष्टलिंग आहे तो लिंग आहे. ज्याने लिंग आयात केलाय तो लिंग आहे. आम्ही लिंग आहे, मी लिंग आहे. आम्ही अन्नच खात नाही. आता इथं आपल्या आरती झाल्याबरोबर, मंगल आरती झाल्याबरोबर काय आहे इथं आपण माईक मध्ये सांगतो 8 दिवस राचट्टेश्वराच्या मंदिरामध्ये काय खायला या? अन्न म्हणलो का? प्रसाद घ्यायला या. लक्षात ठेवा प्रसाद. मग ते प्रसाद केव्हा होत? त्याच्यातले दोष नाही केले त्या अन्नातले आणि शुद्ध केलं, सिद्ध केलं आणि प्रसिद्ध केली. की पहिला आहे अन्नधान्य शिजवाय घालत असताना काय करावं? शुद्ध करावं. 7 प्रकारचे दोष आहेत अन्नामध्ये, ते कळलं पाहिजे. जागेचा दोष आहे, कर्त्याचा दोष आहे, भांड्याचा दोष आहे, अनेक दोष आहेत, ती काढले पाहिजे. शुद्ध झालं. शुद्ध झाल्याच्या नंतर शिजवाय घातलं, 1 नंबर 1 शिजलं महाराज. हे सिद्ध झालं. आता सिद्ध झालं पण अन्नच आहे. पण त्या आणलेल्या शिजलेल्या त्या अन्नाला त्याला शिवार्पित केलं, लिंगार्पित केलं, गुरु अर्पित केलं, जंगमार्पित केलं. त्यावेळेस काय होतं? त्याचा अन्नमय प्रसाद झाला. हा सगुण प्रसाद, शुद्ध, सिद्ध आणि प्रसिद्ध. दुसरा आहे निर्गुण प्रसाद. तो कसा? निर्गुण प्रसाद कृपा प्रसाद आहे.
निर्गुण प्रसाद ज्ञान रूपी प्रसाद आहे. आता तुम्ही आम्ही घेतोय हे ज्ञान रूपी प्रसाद आहे. गुरुचा समाधी सोहळा केलो त्याच्यातून आम्हाला कृपा प्रसाद मिळणार आहे आणि मंगल आरती झाल्याच्या नंतर आम्ही घेणार आहोत ते महा कोणतं अन्नमय प्रसाद ती घेणार आहोत. तिन्ही प्रसादाची प्राप्ती आहे महाराज. म्हणून तो असलेला प्रसाद आम्हाला मिळाला. महाराज म्हटला 60,000 रुपयाचं इंजेक्शन आहे. कलर सांगितलो 60,000 रुपयाचं इंजेक्शन आहे. त्याची महती बाबत सांगितलो. हे सर्व काही विशेषण लावलं खरं आहे पण ते इंजेक्शन घेतल्यावर परिणाम काय बरोबर काय गुरुचा प्रसाद इतकं महत्व सांगितलं पण त्याचा परिणाम काय म्हणले काय म्हणले. आता ते 4 लोक तिथे होते कुठं साखर खेड्याच्या म्हणतात ते पाया पडले होते म्हणजे आपा आम्हाला कळलं तुम्हाला एवढा अभंग संपदा एवढं भांगमय तयार करायला मिळालं. कशातून ते बळ कशातून आलं गुरुच्या प्रसादातून मिळालं. प्रसादातून उपकृपेतून म्हणायचं होतं. तुम्ही काय म्हणलो उगा म्हणलं नाही गुरुप्रसादाची ओढोरी ते साधे नव्हते. असंच वलांटी गावचे जसे सद्भक्त मंडळाने तुमच्यासारखंच होते. त्यांनी म्हणले महाराज एकच सांगा आप्पा म्हणले या थुरी काबर म्हणलं थुरी काबर म्हणलं म्हणल्याबरोबर लक्ष्मण आप्पाच्या मुखातून दुसरं चढ निर्माण झालं. नाश होय षडरी काय झालं या शहाचे वैरीत ना षड वैरी काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ आणि अहंकार इतके दुर्धर आहेत महाराज. तुम्ही आम्ही वाईट कोणीच नाही. जगातला कोणताच माणूस वाईट नाही. वाईट कधी आहे जगातल्या या माणसाची दुर्दशा ही अवस्था का झाली शेर नगायत मध्ये कोणते काम आहे क्रोध आहे लोभ आहे दंभ आहे अहंकार आहे त्याच्याने बांधून गेले महाराज. आम्हाला काम इतका दुर्धर आहे काम पूर्ण होतच नाही. पूर्ण झाला लोभाला जन्म देतो आणि अपूर्ण राहिला क्रोधाला जन्म देतो महाराज. कामाचा पुत्र क्रोधतो मग मौली सांगतात आणि काम इतका दुर्धर आहे महाराज अनेकांना देश धडीला लावलं पण कामापासून काही दिवस सावध झाले महाराज. रंबा आली सुखापाशी माय म्हणून पितामह भस्मान का नामाला गाव सोडलं महाराज. लक्षात ठेवा जनक विदेही झाला कामापासून बरोबर आहे. कार्तिक स्वामी कामापासून वाचले का वैराग्याने ब्रह्मचर्यातून. नाहीतर बाकीच्या इतर लोकांना या कामानं काय केलं देशोधडीला लावलं महाराज. आमचं वाटोळं केलं. कामापासून क्रोध आहे लोभ आहे मद आहे मत्सर आहे दंभ आहे अहंकार आहे. मग हे एवढे जे आहेत का ना मग गुरुचा प्रसाद आम्हाला मिळालेला प्रसाद आम्ही घेतलेला प्रसाद आम्हाला पचला म्हणलं बरोबरच काय होतं नाश होय मग आता षडरिपूचा नाश झाला महाराज. नाश शब्द का म्हणतात नाश का म्हणतात असं लक्षात ठेवा. आता हे काम क्रोधाची पळून गेलं म्हटलं नाही निघून गेलं म्हटलं नाही तुटून गेलं म्हटलं नाही. संतांनी शब्द प्रयोग काय केलेला नाश होय षडरिपू. लक्षात ठेवा नाश हाय 100 रुपये डझन केळी आहे. सप्ताह चालू आहे म्हणून 4 दिवसाखाली आमच्या एका मायने काय केलंय 2 डझन केळी आणल्या. एक लेकीच्या घरी तेव्हा गावात घरात एक लोकाच्या घरी म्हणून किती आणल्या 200 रुपयाची 100 रुपये किलोची आणले. पण सप्त्यात पंक्ती दिवसावी दुपारी बी आणि संध्याकाळी बी महाप्रसाद आहे. तसंच ते 2 डझन केळी कुठे ठेवली संकट ठेवली संकट ठेवली. 4 दिवसाचा सप्ताह झाला महाप्रसाद झाला 5वा दिवस उघडला. आता ती केळी आणताना कशात बांधलेली होती 4 बॅग मध्ये बाजारातून घरला आणेपर्यंत पिकून निघते. आता
5 दिवस झाल्यावर पण झाली असं 5व्या दिवशी काय झाली म्हणली आई माय म्हणली लेकर खातील माय म्हणून चिंट्या बिंट्यासाठी काय आणलं किळी आणलं माय म्हणली पटकन कुलूप काढली त्या चमकाचा 2 डझन किळी काढली आता कसं झालं असं किळी पण झाली असं वाप निघाली म्हणून म्हणले आता तसली किळी झालेली म्हणल का अशी कोणती माई इथे बसली का आपल्या लेकराला नाताला म्हणल का बाळू खा माय खा 100 रुपये डझनची किळी आहे माय नाचली तर नाचली खा म्हणल का कोणी 100 रुपये लय पैसे देऊन आले माय म्हणल का म्हणणार नाही नाचली वस्तू कोणाचे काम आहे का बीज भाजले नाही लक्षात ठेवा म्हणून हे षडरूप काय होतील नासून जातील म्हणजे पुन्हा कामाला येणार नाही मग गुरुचा प्रसाद मिळाला आता हे षड वैरीचे कुणाच्या जीवावर होते त्यांनी एवढा आम्हाला वैरपणा आमच्याकडे शत्रुत्व एवढा दुर्दशा आमची कुणाच्या जीवावर केले की हे काय महाराज कोण अभंगाचं 3रं चरण मी तो पळालो कुठेही जावा कोण आहे मी हा म्हणून झालं मी म्हणून केलो मी म्हणून गेलो मी म्हणून आलो जिथं मी आलं मीच्या संयोगाने तूही येतो महाराज आणि या मी न आणि तू न अवघड केलं महाराज भावात अवघड केलं जावात अवघड केलं नावात अवघड केलं आणि गावातही त्या बी जावला तेच वाटलं मीच भावाला बी मीच मित्राला बी मीच प्रत्येक ठिकाणी महाराज त्या मीन ते म्हटलं आज या मी मोठा माझं घर मोठं माझी जात मोठी माझा धर्म मोठा माझा तालुका मोठा माझा राष्ट्र मोठा आज जग अस्थिर आहे आज तुम्ही आम्ही 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहोत महाराज लक्षात ठेवा आज युद्ध चालू आहे गेली 2, 2.5, 3 वर्षापासून युद्ध चालू जग अस्थिर आहे केव्हा 3रं महायुद्ध पेटल त्याचं कारण काय त्याचं कारण एकच आहे मी मोठा माझा धर्म मोठा माझा राष्ट्र मोठा त्या मी अवघड केलं जिथं मी आलं तिथं तूही येतो या मी तूपणामध्ये द्वैत निर्माण झालं महाराज आणि द्वैत म्हणजे वेगळेपणा म्हणजे की दुःख आहे मग गुरुचा प्रसाद आम्हाला मिळाला गुरुचा प्रसाद कळाला गुरुचा प्रसाद पचला या विश्वात असलेला तो देव सर्वात्मक आहे ही प्रचिती येते लक्षात ठेवा आता प्रसाद मिळाला नामदेवाला देव भगवान परमात्मा काय करायचा आधी बोलायचा प्रसाद खायचा बरोबर का खायचा का खात असताना सुद्धा देव सांगायचे म्हणले ना एक काम कर मी जरी तुला बोलत असलो भेटत असलो तुझ्या हातचा प्रसाद खात असलो तर तुला माझं सर्वस्व माझं स्वस्वरूप जर करायचं झालं तर एक कर म्हणजे तू आधी गुरु कर ऐकलं तुम्ही आधी ना एका दिवशी म्हणजे नाण्या कच्चा म्हणलं त्या दिवशी म्हणले लय दिवस झालं तुम्ही म्हणला आता जातो म्हणला कुठे जायचं सांगा मला गुरु सांगायचं तिथे जातो जा म्हणले कुठं आमच्याला जा काय इथे वेसोबा नावाचे महात्मे येतात त्यांच्याकडून काय कर अनुग्रह घे खरंच ह्यानं मजल करत निघाला पहिल्याचं काळी होतं का त्यावेळेला पायदळ चलत जात असताना सोबत कोड्या तसण्या वगैरे बांधून घेतलेल्या होत्या वाटेतून काम पडला एका नदीच्या काठावर आपली पिशवी बाजूला ठेवली स्नान करण्यासाठी आत गेले स्नान करणार डुबकी घेऊन वरी निघेपर्यंत कुत्रा आलं ते पिशवीच
आता कसं वाटलं असेल दिवसभर फिरून आल्याला, भूक लागलेली, दुपारची वेळ झालेली, असले मोठमोठे दगड घेतले, पाठी लागले कुणाच्या? लक्षात ठेव. देव काय करत होता त्यांच्याबरोबर? बोलत होते. देव त्यांच्या हातचा प्रसाद, बरोबर आहे का? मग एवढं होत असताना मग असं झाले म्हणला, सकारात्मक विचार केले, काय बी हो गेले तर गेला. उपवास घडणारे म्हणला आता उपवास आपल्या सरकारने काय दिखा असलं नाही. उपवास घडणारे म्हणलं तसंच निघाला. बघता बघता जातात तर काय म्हणण्याच्या ठिकाणी विष्णू नावाची महात्मे काय केलेले ते एका दिवस बसल्या. म्हणला हे म्हणला देवाने मला पाठवले म्हणला इकडं, आणि इथे किती अवघड आहे म्हणला. हे तर इथं ही महात्मा इथं काय केला ते एका दिवस बसले. आज कसं होतं म्हणला उठा, देवावर आज कसं बसतात? त्या महात्म्याने म्हणला माझे वय झालेला ना, म्हातारा झाला असल्यामुळे विश्वाख्याचं तू काय करू नये, माझे पाय उचलून बाजूला ठेव. बाजूला ठेव म्हणल्याबरोबर नामदेव गेला, उचलून पाय बाजूला ठेवला. आता पाय बाजूला ठेवल्याबरोबर तिथे दुसरी दुसऱ्या जागी ठेवला, तिसऱ्या जागी ठेवला. ठेवता ठेवता 12 ठिकाण बदलले. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडलं. 12व्या वेळेस लक्षात आलं म्हणला मला भगवान परमात्म्याने इथं पाठवल्याचं कारण हे आहे म्हणला. देव नुसता मंदिरात नाही, तो सर्वात्मक आहे म्हणला. आणि पाय धरला, उधर घेतला, परत निघाला. येताना तिथून शिदुरी बांधून आणलेली होती. त्याच नदीवर आला. दुसऱ्या दिवशी स्नानाला गेला, तेवढ्यात पुत्री आली आणि ती पळून घेऊन चालली. म्हणला देवा किती लबाडायच तू म्हणला, काल नेला आता नेला, आज तू सोबत आहे म्हणला. असं कोरडा खाऊ नको, काय कर त्याच्यात काय दिसलं? देव कुत्र्यामध्ये देव दिसला ना, तर मला जरा गाढवामध्ये देव दिसला. जगत ज्योती महात्मा बसवेश्वराने कुत्र्याच्या मुखातून बोलवलं. संत ज्ञानेश्वराने रेड्यामुखी वेद बोलला. मला आज कसं होतं रेड्याच्या मुखातून वेद कसं येते? मी म्हणलं हे रेड्याला करणा म्हणलो शिवार. आता असलेला प्रसाद सर्वात्मक आहे, तो सर्वात्मक ज्ञानेश्वर माऊली सांगितले. आता विश्वात्मके कोणता? विश्वात्मक असलेला देव कळाला महाराज. त्याचा विस्तार लांबरुंदी खोली सर्व सांगितले महाराज. स्वर्ग जयाची साळून का समुद्र पार पिंडी देखा शेषा तारके बैसका तो आधार तिरी लोकेश्वर. तो असलेला आधार आहे आणि तेच जगद्गुरु रेणुकाचार्यांनी अगस्त वर्षीला उपदेश केला. त्रैलोक्य संपदा लेख्य समूलख्याने भित्ते. कोण आधार आहे? तो असलेला विश्वात्मक शिव, तो असलेला आधारभूत आहे. आणि हे विश्वात्मक देव कळाला महाराज कशातून? गुरुच्या प्रसादातून. मग मी गेला आणि तू जर गेला, हा गुरुचा प्रसाद मिळाला. मी आणि तू राहत नाही, तू ते मी, मी ते तू, मीच ते तू होतो महाराज. कशाने? गुरुच्या प्रसादाने. मग द्वैत आणि अद्वैत गेल्याच्या नंतर द्वैत महाबळाले ऐक्य रूपी फळाले, एकच रूपाने फळाला आलं महाराज. मग ते एक रूपाने जरी फळाला आलं, मग तिथं काय झालं? सुख आहे. सुख ब्रह्मानंदाच्या प्राप्तीचं सुख. आणि ते ब्रह्मानंदाच्या प्राप्तीची एक बार ते प्राप्त झालं. अक्षय म्हणजे कधी न संपणार. त्या अक्षय सुखातून काय झालं? ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली. आनंद झाला. मग ते आनंद कसा झाला? त्याचं स्वरूप कसं आहे? त्याचं स्वरूप सांगितले महाराज. किती झालं? गगनी आनंद नमान. तो आनंद गगनात सुद्धा मावत नाही महाराज. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत पंचतत्व आहे. पृथ्वीपेक्षा उत्तर आकाश तत्व सर्वात मोठा आहे. पृथ्वीपेक्षा आप तत्व, आपपेक्षा तेज, तेजपेक्षा वायू आणि वायू तत्वापेक्षा सर्वात मोठं जर कोणतं तत्व असेल आकाश तत्व आहे. एक अर्थ ते झाला. आणि दुसरं जे ब्रह्मांडी तेच पिंडी आहे. दुसरं एक आकाश आहे. कुठं आहे? हृदय आकाश शिवशक्ती मध्ये प्रकाश
खल खला तो आत आहे. मनसी ब्रह्म कैसे आसे ते कर्म चक्षुषी न दिशे. ज्ञानांजन पूर्ण प्रकाश हृदयाकाश ओ दिवी कुठला. त्या ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली की हृदयाकाशातला असलेला तिथं आनंद मावणार नाही. हे कशाची अनुभूती? गुरुच्या प्रसादाची. एवढं मला प्राप्त झालं, एवढं प्रगट झालं. काय काय झालं म्हणले? गुरुच्या प्रसादाची थोरवी काय? षड्रिपूंचा नाश झाला. मग गुरुच्या प्रसादाला जी महती म्हणली, थोरी महिमा म्हणलं. महिमा म्हणजे काय? मी तू पण नाहीसे झाले महाराज. मी तू पण हा उरलेच नाही. मग गुरुच्या प्रसादाचं श्रेष्ठत्व काय? ब्रह्मानंदाची प्राप्ती आहे. आणि गुरुच्या प्रसादातलं सर्वात भारी तर काय? अभंगाचं शेवटचं साडी कशी पाहिजे बाई? साडी कशी आवडते? भारी. मोबाईल आवडते का तुम्हाला? मोबाईल भारी, साडी भारी, गाडी भारी, माडी भारी, सगळंच कसं राहो? भारी राहो. शेत भारी राहो, नोकरी भारी राहो, पगार भारी राहो, सगळं भारी राहो. आता सगळं भारी 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 राहो. पण गुरुचा प्रसाद कसा आहे? त्याला सगळं भारी राहावं वाटतं, त्याने गुरुची प्रसाद घ्यावा. तो कसा भारी आहे? कसा? जन्म मृत्यू चुकवा. सगळ्यात भारी जर काय असेल तर जन्म आणि मृत्यूचा फेरा चुकवतो. मग तो जन्म मृत्यूचा फेरा चुकवण्यासाठी एक काम केलं पाहिजे. लक्ष्मण महाराजांनी सांगितले, घ्या हो, घ्या हो. काय घ्या म्हटले? लक्ष्मण म्हणे घ्या हो. घे किरण म्हटलं नाही. तू अध्यक्ष घे, तू सरपंच आहेस घे, तू अमुक अमुक आहेस घे, तू महाराज आहेस घे, तू टाळकरी आहेस घे, तू भजने आहेस घे. नाही. कोण घ्या? या रे लहान थोर भलते या ते नारी नर. कुणीही या लहान या थोर या प्रत्येक जण या आदर आहे, भाव आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे. या सर्व भावनेतून म्हणते घ्या हो. आणि काय करा? जन्म मृत्यू चुकवा. तो जन्म मृत्यू चुकवण्याची सद्बुद्धी, तो प्रसाद घेण्याची सद्बुद्धी, प्रसाद मिळवण्याची सद्बुद्धी गुरुनं प्रसाद दिला. किती वर्षापासून सत्ता चालू आहे? कितवा सत्ता आहे? 40 वर्ष. या बादराचं बी काय आहे? तुमचा सप्त्याची दुपार झाली. आता माझी बी झाली डिसेंबर महिन्यामध्ये. मी किती वर्षाचा? 40. अहो, माझ्या जन्माला तुमचा सप्ताह चालू झाला. आता एकच काम करा. सप्ताह कितवा आहे तुमचा? सप्ताह केव्हापासून आहे म्हटलं की माझ्याकडे बोट दाखवा. सोमनाथ महाराज एवढा आमचा सप्ताह आहे म्हणा. बरोबर का? मी 40 वर्षाचा, तुमचा सप्ताह 40 वर्षाचा नाही. 40 वर्षापासून बरेच आपल्यातले कीर्तनकार राहिले, महाराज राहिले, काय केले? गेले. ते जाण्याच्या मार्गावर. काही ऐकणारे बी राहिले, गेले निघून. त्यांनी आले नरडखोर खोटू सांगितले. पेटी बडबड 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 बडबड. काय झालं? पेट्याच्या पेट्या, मृदंगाचे मृदंग पुढे चाप पुढे गेले महाराज. आपल्याला ते बदल काहीच फायदा नाही. सांगून छान म्हणून लक्ष्मण महाराजांना काहीच फायदा नाही. कसं सांगतो? कीर्तन सांगतो महाराज. काय झालं? एक असंच माय माऊली होती, सदन घरची होती, खात्या पित्या घरची. होता 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 कुठला रोग नाही, काही नाही, काहीच नाही. पण माय दिवसेंदिवस काय हुलाली? गॅसवर स्वयंपाक करून. पहिल्याच्या माया आमच्या चुलीवर स्वयंपाक करत होत्या. आणि चुलीवरनी अर्ध कच्ची भाकर काढून आरावर लावायच्या महाराज. तव्यावरती काढून. कशाला? आरावर.
आराला लावल्याबरोबर ते भाकर फुगायची म्हणा. आता आर बी नाही, चूल बी नाही, आता कशावर भाकर आहे? गॅसवर आहे. आता गॅसवरची भाकर आहे माय, आता भाकरच फुगणार गेली, आता करणारीच फुगलेली आहे शिवाय. अशी बाबांना जर की माय म्हणले पुढच्या वर्षी सप्त्यापर्यंत तुम्ही राहणार वाटणारे म्हणले. का बरं? लय फुगला माय, गेल्या वर्षीपेक्षा आमदा दुप्पट झाला. आणि जावा कुठला तर दवाखान्यात टाकून घ्या, देवणी पिवणी जावा, उदगीर जावं म्हणलं माय. एवढं सप्ताह झाली की जाते म्हणजे ते नाही बरं. तुमच्या गावातले आमच्याकडे सांगा, मला 2.5 तास गावाकडे जायचं. मग म्हणले असं बघता बघता दवाखान्यात गेली माय. गिरी मरणाची भीती आहे का नाही? गिरी दवाखान्यात गेली तर म्हणले डॉक्टर म्हणलं या उठा कसा नाव विचारत गेल्या गेल्या, वय विचारत गेल्या गेल्या, काट्यावर थांबली. आता पुढे दवाखान्यात जावा, काटा किती किलोचा राहता? 100 किलोचा, 100च्या मधला राहता. मायला त्या काट्यावर थांबलं, काटा जाऊन चिटकला. आता किती वजन असेल? 100च्या पुढे आता काटा किती वजन असेल? ते हुशार होता कंपाऊंडर, त्याने पटकन 110 किलो लिहिले, पाठवून दिलं. किती? 110 किलो. कशासाठी सांगायला? बऱ्याच जण सांगितले सांगून ते फायदा. ऐका, मग 110 किलो मध्ये गेले, डॉक्टर बघितलं, तपासलं, लावलं, सगळं केलं. माय म्हणलं काही धाप लागते का? धाप मारा, कशी राहते. माय काही ताप फिप येते का? माय काही निद्रानाश, काही पित्त मळमळ करणं, आहा. माय काही तुम्हाला जेवण जाणं गेलं असं काय? काही महाराज फर्स्ट क्लास तर माय काही पचन क्रिया नाही, ती बी चांगलंच आहे. माय उगम नक्कर तर अंगावर काटा बिटा काही होता काही नाही माय, काही नाही साहेब म्हणलं डॉक्टर होतो हुशार, हे किर्लोस्करच इंजन आहे. जुन्या काळातला हे नंबर 1 दिसणारे भाग्य म्हणलं हे काही बिघड नाही, पण आता करावंच म्हणलं. माय तुम्ही जेवण किती बाऱ्या करता म्हणा? 3 बाऱ्या जेवतो माय. हेच भानगड झाल्या म्हणला, मला तर सांगून काही फायदा नाही म्हणला. तू एक करा म्हणला. माय तुम्ही काय काय किती किती जेवता? माय म्हणले सगळं सांगते नाही, मी काही लपून ठेवून माझं शरीर तर माय म्हणले मी काय नाही, एका बायला 20 चपात्या खाते म्हणून 10 प्लेट भात खाते म्हणते आणि 6 प्लेट भाजी खाते म्हणते. डॉक्टर म्हणते माय हेच कारण आहे माय म्हणलं, ह्याच्यानं पुढच्या वर्षी सप्त्यापर्यंत हे काम करा नाही म्हणलं. तुम्हाला औषध नाही, गोळ्या नाही, काय नाही, तुमचं सगळं चांगलं आहे म्हणलं. मी सांगतो ते करा म्हणलं. काय करा? काहीच नाही म्हणलं. उद्यापासून एक काम करा म्हणलं, तुम्ही 10 चपात्या खातो, 20 चपात्या खातो तुम्ही, आता अर्ध्या खावा. म्हणजे किती खावा? 10 खावा. तुम्ही 10 प्लेट भात खातो तुम्ही, आता उद्यापासून काय करा? 5 प्लेट खावा. तुम्ही 6 प्लेट भाजी खातो तुम्ही, उद्यापासून 3 प्लेट खावा, 3 प्लेट खावा. आणि 15 दिवसांनी येऊन दाखवा म्हणलं. बरं म्हणली, कागद गिफ्टी निघाली बाहेर, दरवाजाच्या बाहेर गेली, तिला आठवण आली कशाची? डॉक्टरनं सांगितले पण हे कवा खावा माहितीच विचार नाही म्हणली. परत आली म्हणली साहेब बोला की. एक सांगा साहेब म्हणली, आता हे तुम्ही जे सांगितलं एवढं खायला मला काय? 10 चपात्या, 5 प्लेट भात, 3 प्लेट भाजी, हे जेवणाच्या आधी खाऊ का जेवणाच्या नंतर खाऊ म्हणलं? जेवण झाल्यावर खाऊ का जेवणाच्या आधी खाऊ म्हणले? डॉक्टर कपाळाला बोलून घेतलं किती मी सांगून काही नाही, मेल्यावर खा म्हणलं शिवाय. तशा पद्धतीने लक्ष्मण महाराजांनी सांगितले, अनेक कीर्तनकार सांगितले, बरेच दिवस झाला उपक्रम तुमच्या गावात चालू आहे. स्वामी परिवार आणि राजचट्टेश्वर सद्भक्त मंडळ या ठिकाणी उत्साहात हा कार्यक्रम करतात का? एकच कारण आहे, तुम्हाला ही पुढचा प्रसाद मिळावा, कळावा, पचावा, रुतावा आणि तुम्हीही काय करावं, तुमचं स्वस्वरूपाची ओळख व्हावी, जीवशिवाचा ऐक्य व्हावा, जन्म मृत्यूचा तुमचा फेरा चुकावा, यासाठी तळमळ आमच्या सोमनाथ महाराजांची आहे. यासाठी तळमळ राजचट्टेश्वराचे विश्वस्त असणारे स्वामी परिवार मग रवी महाराजांची आहे. यासाठी तळमळ आमचे आत्मीय गुरुबंधू संगमेश्वर बिरादार महाराजांची आहे, काशीनाथ महाराजांची आहे, इथे जमणाऱ्या बरेच जणांची आहे. हीच तळमळ आमच्या उमलण्याची आहे आणि ती तळमळ आमचे ब्रह्मानंद स्वामी असतील त्यांची
सुद्धा हेच तळमळ आहे प्रत्येकाची. आणि इथे येणारे प्रत्येक जण काय झालं, गुरु कृपा जयावरी जन्म मरणार ते निवारी. आता आपल्या राजकोटेश्वराची कृपा झालेली, आपल्या जन्म मृत्यूचा फेरा चुकणारच आहे. तसा प्रसाद मिळावा, तुम्ही घ्यावा, सेवा करावी, तुमच्या जीवनामध्ये बदल घडावा, परिवर्तन व्हावा, हीच या ठिकाणी अभिष्ट चिंतन करतो. मला दिलेला वेळ होता 1 वाजताचा, पुढे 12 मिनिट झाल्यात. किती? 12 आणि 11 झाल्या. तो 12 होऊ देणार नाही. आता संपणार घरात. म्हणून बोलत असताना 1-2 शब्द असे गेले असतील माझ्या मंदबुद्धीचे, माझ्या उच्चाराचा वाचिक दोष आहे ते माझे मला परत द्या. चांगले वाटलेले शब्द माझ्या गुरुमानुचा ज्ञान गुरुरूपी कृपारूपी प्रसाद आहे ते तुम्ही धारण करा, तसं जीवन तुमचं घडवा. म्हणून झालेली सेवा येथे जमलेले ज्योतिषी म्हणतो सर्व साधू संतांना चेतेश्वर महान मग गुरुवर यांच्या चरणी, तसेच माझी गुरुमावली हनुमत बसवादी संत अनंत कोटी ब्रह्मांड शिवप्रभूच्या यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुदाता मनमथ शिवलिंग विनविवोचा श्री